ओके, आता आपला फोकस स्विंग ट्रेडिंग वर आहे, प्लस आपल्याला इंडेक्स ट्रेडिंग दोन्ही करायचे. ओके, तर इक्विटी इंट्राडे कशा पद्धतीने करायचा आहे आपल्याला बघायचंय. तर 9 वाजून झालेला ऑलमोस्ट मार्केट हा न्यूट्रल ओपनिंग आहे, बट पॉझिटिव्ह आहे. ओके, निफ्टी हा पॉझिटिव्ह आहे. 14 पॉईंट बँक निफ्टी आहे, फिनी निफ्टी 16 पॉईंट आहे. तर आज फिनी निफ्टीची एक्सपायरी आहे. आपण स्ट्राईक ऍड केलेले आहे. तर फिनी निफ्टी 23,350चा पी आणि 23,400चा सी आपण इथे ऍड केलेला आहे. बँक निफ्टी 51,100चा पी आणि 51,200चा सी ऍड केलेला आहे. निफ्टी 25,000 पी आणि 25,050 सी हे इथे आपण ऍड केलेलं आहे. ओके, तर जे काही निफ्टीचे आर ब्रेकरचे लेवल्स तर मार्केट चालू झाले तर आपले लेवल्स जनरेट होतील. ओके, तर आज सगळ्यांना फर्स्ट जो पार्ट आहे, तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्हाला फ्रंट पेज हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे फॉर पेपर ट्रेडिंग, आणि तो ओपन करायचा आहे. त्यात तुमचा मोबाईल नंबर विचारेल, त्याच्यावर क्लिक करा. काही इंडेक्स सिलेक्ट करायला लागतील, त्याला क्लिक करा. नेक्स्ट नेक्स्ट करा आणि तुम्हाला असा प्लॅटफॉर्म दिसेल. ओके, तर क्लब आहे, क्लबच्या बाजूला ट्रेड लॅब आहे. ओके, तर ट्रेड लॅब मध्ये ज्यावेळी आपण जातो तिथे वर तुम्हाला 10 लाख बॅलन्स दिसेल. ओके, तर याचा वापर करायचा आहे तुम्हाला पेपर ट्रेड साठी. आणि जर तुम्ही राईट साईडला डाऊन साईडला बघितला तर इथे ब्लू कलरचा ऍड सिम्बॉल एक येतो, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून त्यात कशा पद्धतीने ट्रेड करायचा आहे तो आज आपण पार्ट बघणार आहोत. तर पेपर ट्रेड कशा पद्धतीने करायचा आहे तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. तर 9 वाजून 12 मिनिट झालेले आहेत. तर आपल्याला आजचा जो काय पहिला पार्ट आहे तो बघायचा आहे आपल्याला, स्विंग ट्रेडिंग. स्विंग इक्विटी इंट्राडे बघायचा आहे किंवा इक्विटी मध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंग कशी करायचं तोही पार्ट तुम्ही आज आपल्याला चेक करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला जो काही ऍप लागणार आहे तो आहे मनी कंट्रोल ऍप. तर तुमच्याकडे मनी कंट्रोल ऍप नसेल तर मनी कंट्रोल ऍप डाउनलोड करून ठेवा. मनी कंट्रोल ऍप ज्यावेळी मी ओपन करतोय, होमच्या बाजूला येतं मार्केट. ओके, तर आता ही लिस्ट रिफ्रेश झालेली नाहीये. हा कालचाच टॉप गेनर दिसतोय. इथे मी निफ्टी 50 हा इथे इंडेक्स ठेवतोय. तुम्ही पाहिजे ते इंडेक्स इथे घेऊ शकता. ओके, निफ्टी बँक आहे, निफ्टी मिड कॅप 100 आहे. ओके, तर हे सगळे इंडेक्स आहेत, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. तर त्यातला टॉप गेनर आपल्याला बघायचा आहे. ओके, आणि तोच टॉप गेनर मला इक्विटी इंट्राडे मध्ये बाय करायचं आहे. ओके, तर हे सिंपल मेथड आहे. ह्यासाठी तुम्ही 9 ते 9:30 फ्री असणं इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये ह्याची मुवमेंट येते आणि छोटे जे काही थोडा प्रॉफिट आहे ते प्रॉफिट घेऊन तुम्ही तुमचे पुन्हा जे काही काम आहे ते तुम्ही करू शकता. बरोबर आहे. तर ते आपल्याला मनी कंट्रोल ऍप ओपन करायचं आहे. मनी कंट्रोल ऍप मध्ये होम आहे, होमच्या बाजूला मार्केट आहे. मार्केटमध्ये इकडे निफ्टी 50 ठेवा. ओके, तर इथं जर नसेल तर इथं ऍरो आहे, ऍरोवर क्लिक करून निफ्टी 50 सर्च करा आणि त्याच्यावर क्लिक करा. तर टॉप गेनर इथला बघायचा आहे. त्याच्यानंतर ना आणखी स्टॉक सिलेक्ट करायचा असेल तर 52 वीक हाय मधलाही तुम्ही बघू शकता. ओके, तर आपण बघूया 9:30 वाजता त्याच्यामध्ये कोणता 9:17 किंवा 9:18ला त्यात कोणता स्टॉक टॉप गेनर मध्ये येतो, तर त्यानुसार आपल्याला ट्रेड करायचं आहे. ओके, तर 9:14 झालेलं आहे. तर आपण बघूया निफ्टी, फिनी निफ्टी आणि बँक निफ्टी हे इंडेक्स पण मी सीईपी ऍड करून ठेवलेलं आहे. ऍड करताना दोन्ही करून ठेवा, ज्यामध्ये मोमेंट येईल त्यामध्येच आपल्याला ट्रेड करायचं. आता फॉर एक्झाम्पल निफ्टीचा जो फिनी निफ्टीचा जो पी आहे तो मला कधी बाय करायचा, ऍज पर आर ब्रेकर सरी 102 ला बाय करायचा आहे आणि त्याचा टार्गेट आहे 158. आणि जर फिनी निफ्टी बुलिश झाली तर त्याचा सीई मला कधी बाय करायचा आहे, 118 ला बाय करायचा आहे, टार्गेट आहे 155.
ओके, तर ह्या पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन बनवतो युझिंग आर ब्रेकर्स थेरी. ओके, तर मार्केट हा ओपन झालेला आहे. तर आर ब्रेकर्सनी निफ्टीचे पुढचे लेवल्स आलेले आहेत. तर आर ब्रेकर्सचा निफ्टीचा पहिला जो रेजिस्टन्स आहे तो 25,078 आहे आणि पहिला सपोर्ट आहे तो 24,909 आहे. तर ऑलमोस्ट तो न्यूट्रल आहे ऍज पर आर ब्रेकर्स थेरी. त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टी. तर बँक निफ्टी ही न्यूट्रल ओपन आहे. ओके, तर पहिला सपोर्ट आहे 51,034. ओके, तर 51,034 तोडला तर तो बेरिश ट्रेंडला जाईल. आणि बँक निफ्टीचा जर मी पीई चेक केला तर मला पीई बाय करायचा आहे 290ला. सध्या आणखी 100 पॉईंटचा डिफरन्स आहे. ओके, तर फिनी निफ्टीचाही पीई जर आपल्याला घ्यायचा म्हटला तर तो मला बाय करायचा 102ला. तर ऑलमोस्ट प्रीमियम मध्ये काही व्हॉल्यूम आलेला नाहीये. प्रीमियम मध्ये प्रीमियम वाढत नाहीयेत. ओके, त्यामुळे इथे थोडं वेट करणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फिनी निफ्टी आपण बघूया. तर फिनी निफ्टी मध्येही आणखी आर ब्रेकरचा रेजिस्टन्स किंवा सपोर्ट हा ब्रेक झालेला नाही. त्यामुळे आपल्याला इथे आणखी वेट करावं लागेल मोमेंट येण्यासाठी. ओके, तर आपण इकडे बघूया आता मनी कंट्रोल ऍप मध्ये काही रिफ्रेश झालेलं आहे का. तर टॉप गेनर मध्ये पुन्हा ओएनजीसी एक आलेला आहे, ब्रिटॅनिया एक आलेला आहे. ओके, तर ओएनजीसी हा टॉप गेनर मध्ये आलेला आहे. तर मी इकडे ओएनजीसी चा चार्ट ओपन करतो. ओके, तर ओएनजीसी चा चार्ट मी ओपन केलेला आहे. पण मला इथे काय दिसून येतोय बघा की ओएनजीसी आर ब्रेकर्सचा जो पहिला रेजिस्टन्स आहे 330 तिथे थोडा तो थांबलेला आहे. ओके, जर तो ब्रेक केला तर आपल्याला इक्विटी मध्ये ओएनजीसी इक्विटी इंट्राडे मध्ये तुम्हाला बाय करायचा आहे. रिफ्रेश करूया. अल्ट्राटेक सिमेंट पुन्हा टॉप गेनर मध्ये आलेला आहे बघा. ओके, अल्ट्राटेक सिमेंट हा टॉप गेनर मध्ये आलेला आहे. पॉवर ग्रिड, आता अल्ट्राटेक सिमेंटचा जो स्टॉक आहे तो फार महागडा स्टॉक आहे. त्याच्यापेक्षा दुसरा कुठला स्टॉक आहे का बघूया आपण. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन एक चेक करूया. ते बघा आर ब्रेकर्सच्या रेजिस्टन्सला तो थांबलेला आहे. पॉवर ग्रिड तोपर्यंत बघूया. ओके, तोही रेजिस्टन्सच्या जवळच येऊन थांबलेला आहे. त्यामुळे मला थोडा वेट करावा लागेल. 341चा जो रेजिस्टन्स आहे तिथे येऊन तो थांबलेला आहे. तर इथे आपण ऍड करूया ओएनजीसी. तर पॉवर ग्रिड, ओके बघा इथे प्रॉपर रिजेक्शन आपल्याला इथे दिसत आहे. एससीएल टेक पुन्हा एकदा चेक करूया. एससीएल टेकचा चार्ट. एससीएल टेक, ओके, तर एससीएल टेक हा पण मुवमेंट देतोय. पण एससीएल टेकचा पहिला रेजिस्टन्स आहे 1747. ओके, ऑलमोस्ट बघा इंडेक्स तर सगळ्या ऑलमोस्ट हे न्यूट्रल झालेले आहेत. त्यामुळे इंडेक्स मध्ये वेट करा ब्रेकआउटचा. पॉवर ग्रिड, ओएनजीसी,
1747 एक रिजेक्शन एसएल टेकला भेटू शकतो. तर आता इक्विटी इंट्राडे हे नेमकं करायचं कसं, तो पार्ट बघूया आपण. मी आता इथे आणखी ब्रेकआउट जो आहे तो ओएनजीसी किंवा याच्यामध्ये दिसत नाही. एसएल टेक मात्र मुवमेंट करत आहे. एसएल टेक आपण बघूया. $1744 पर्यंत आलेला आहे तो. आणि मी त्याच वेळी एसएल टेकचा एक सीई पण इथे मी बघून ठेवतोय. तर 1747 हा ब्रेक केला तर ऑलमोस्ट आता इथे मी इंट्राडे ज्यावेळी क्लिक करेल तर मला इथे एक 100 क्वांटिटी एसएल टेकचे घेता येते. ओके, तर आता थोडं वेट करूया ब्रेकआउट जो आहे. तर इक्विटी इंट्राडे करताना तुम्हाला ह्याची थोडी काळजी घ्यायची आहे की तो ज्यावेळी रेजिस्टन्सच्या जवळ येतो तिथे वेट करायचं की तो ब्रेकआउट प्रॉपर देतोय का. तर हे कसं चेक करणार, तर मी इथे टाइम फ्रेम चेंज करतोय. 15 मिनिटाच्या ऐवजी मी इथे एक 3 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवतोय. आता जर ही 3 मिनिटाची कॅन्डल जर 1747च्या वरच क्लोजिंग तर म्हणेन की एक प्रॉपर ब्रेकआउट इथे आलेला आहे. त्याच्या आतच जर आपण घेतलं तर तिथे आपण मे बी ट्रॅप होऊ शकतो, तिथून पुन्हा तो फॉल होऊ शकतो. ओके, तर तुम्ही कॅन्डल क्लोजिंगची वाट बघा. एक 3 मिनिटाची कॅन्डल जर वर क्लोज झाली तर आपण म्हणूया की प्रॉपर ब्रेकआउट रेजिस्टन्स ब्रेक केलेला आणि सस्टेन झालेला आहे. त्याच्या आतच घेतला तर तिथून पुन्हा तो फॉल होईल. 5 चा गॅप पण इथे आपल्याला दिसतोय. ओके, तर थोडं वेट करूया. आणि तोपर्यंत आपण एसएल टेकचा जो सी घेतलेला आहे त्याचा आर ब्रेकर्स नुसार जर बघितलं वन डे मध्ये तर तो ब्रेकआउट दिलेला आहे बघायचं. ओके, एकच लॉट मी घेतलेला आहे. आणि आपण आता इथे इक्विटी मध्ये एसएल टेक आता इथे आपण बाय करूया इंट्राडे मध्ये. तर इक्विटी इंट्राडे मध्ये तुम्ही आता मी ते 100 क्वांटिटी घेतलेले, तर सुरुवातीला इक्विटी इंट्राडे मध्येच तुम्ही काम करा. ओके, तर इक्विटी इंट्राडे हे सगळ्यात बेस्ट आहे. याच्यात तुम्हाला मोठे लॉसेस होणार नाहीत, जसं ऑप्शन मध्ये मोठे लॉसेस होऊ शकतात. बरोबर आहे. तर तो ब्रेकआउट दिलाय पण 3 मिनिटाची कॅन्डल आणखी संपायची आहे. क्लोजिंग होणं इम्पॉर्टंट आहे. तर आपण एसएल टेक इथे घेतलेला आहे. आता ह्याचा टार्गेट ऍज पर आर ब्रेकर सिरीज 1774 आहे. ओके, बघा इथे आपल्याला प्रॉफिट झाला एक 200-300 रुपये. म्हणजे इक्विटी इंट्राडे मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने इथे काम करू शकता. एक 200-300 जे बिगनर्स आहेत त्यांनी एक 200-300 प्रॉफिट तुम्हाला इथे झाला तर तुम्ही थोडं तिथे प्रॉफिट बुक करा. ओके, 200-300 रुपयाला तुम्ही एक्झिट करा. बरोबर आहे. तर 1760 हा एक स्ट्रॉंग रिजेक्शन आपल्याला इथे दिसतोय. तर आता पुढची कॅन्डल चालू झाली की तुम्ही शक्यतो प्रॉफिट बुक करा, कारण इथून पुढे तो पुन्हा खाली येण्याची पण प्रोबॅबिलिटी हे असू शकते. तर इथे आता मी प्रॉफिट इथे बुक करतोय, जे काय असेल ते 200-300 रुपये. तर सुरुवातीला तुम्हाला ह्या पद्धतीने ट्रेड करायचं आहे. ओके, तर जास्त प्रॅक्टिस थोडी स्कॅल्पिंग करण्याची हे तुम्हाला इथे करायचे आहे. तर इथं मलाही ह्याच्यात 500-700 रुपये मिळालेले आहेत, ते आता मी इथे एक्झिट करून टाकतोय. ओके, तर छोटे छोटे प्रॉफिट आपल्याला इथे घेता आले पाहिजे. बरोबर आहे. तर इक्विटी इंट्राडे हे बेस्ट आहे. आपण स्टॉक कुठून सिलेक्ट केला, एसएल. आता हे जर क्वांटिटी मी आणखी हेवी घेतली असती तर मला तिथे आणखी मोठा प्रॉफिट झाला असता. आता आपण 100 क्वांटिटी घेतली, 2 रुपये वाढला, बाहेर पडलं. ओके, हे जर 500 क्वांटिटी घेतला, 1000 क्वांटिटी घेतला तर हे चांगलं आहे. म्हणजे इथे काय मोठा प्रीमियम तर तुमचा असं काही झिरो होणार नाही. हा कॅश मार्केट आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते ट्रेड करू शकता. तर एसएल टेक हा स्टॉक आपण सिलेक्ट केला आणि त्यामध्ये ट्रेड केला. तर पॉवर ग्रिड आणि ओएनजीसी मात्र आणखी ब्रेकआउट दिलेला नाही. ओके, बँक निफ्टी पीई बघूया आपण.
तर बँक निफ्टी हा फॉल होत चाललेला आहे, पण मला बाईंग कधी करायचंय? 290 ला. 240-41 चालू आहे. आपण इथे टाकून देऊया 2 लॉट. 290 ला मला तो बाय करायचा आहे. तोपर्यंत मला त्याच्यामध्ये मुवमेंट घ्यायची नाहीये. त्यानंतर आणखी कोणता स्टॉक आलाय का आपण? एसएल टेकचा प्रीमियम पण भरपूर वाढलेला आहे बघा. आपल्याला एका लॉटला नियर अबाउट 500 प्रॉफिट झालेला आहे, त्यामुळे आपण ते एक्झिट केलेलं आहे. आणखी सध्या एसएल टेकच मुवमेंट मध्ये आहे. 52 वीक हाय मध्ये कोण आलेले? एसएल टेकच आहे बघा. ओके, तर स्टॉक सिलेक्शन अशा पद्धतीने करायचं आहे. ओके, टॉप गेनर मध्ये जायचंय. एक 9, 18, 9, 20 ला रिफ्रेश करायचंय. इकडे आर ब्रेकरचा रेजिस्टन्स किंवा गनचा लेवल तोडले का तो चेक करायचा आहे. आणि त्यातून तुम्हाला प्रॉफिट बुक करून बाहेर बघा. तो आता पुन्हा करेक्शन घेतोय. ओके, त्यामुळे जास्त ग्रीड ठेवू नका. सुरुवातीला जे बिगनर्स आहेत 200-300 प्रॉफिटला बाहेर पडा. ऑप्शन मध्ये 400-500 झाले की बाहेर पडा. ओके, कारण एकदा तुमचा जर प्रॉफिट दाखवलाय आणि तो लॉस मध्ये कन्वर्ट झाला तर आपण फार रिव्हेंज मध्ये जातो. ओके, आणि तिथे मग आपण पूर्ण ओव्हर ट्रेड करून आपला पूर्ण बॅलन्स हे संपून टाकतो. ऑलमोस्ट निफ्टी, बँक निफ्टी, फिनी निफ्टी हे सगळे सध्या जर बघितलं आपण तर पूर्णपणे न्यूट्रल मुवमेंट करत आहेत. तर कोणी आर ब्रेकर्सचा रेजिस्टन्स किंवा सपोर्ट हा ब्रेक केलेला नाही. ओके, तर ट्रेंड आला कधी? आपण म्हणतो ज्यावेळी आर ब्रेकरचा रेजिस्टन्स तुटला, बुलिश ट्रेंड आला, सपोर्ट तुटला, काल जसं होता मार्केट. ओके, तर थोडं इथं काळजी घ्या. मार्केटमध्ये आणखी ट्रेंड नाहीये. फिनी निफ्टीचा जो पी आहे मला कधी बाय करायचा आहे बघा, हा मला 102 ला बाय करायचा आहे. ओके, तो आता 72-75 चालू आहे. इथे आपण 2 लॉट टाकून ठेवूया 102 ला. फिनी निफ्टी पी 102 ला बाय करायचा आहे. बँक निफ्टी पी 290 ला बाय करायचा आहे. ओके, तर दोघांचाही प्रीमियम वाढत चाललेला आहे पुढचा. पण जोपर्यंत आपल्याला सिग्नल मिळत नाही तोपर्यंत आपल्याकडे एंट्री नाही. ओके, तर 290 ला जर तो बाय झाला, प्रोबॅबिलिटी आहे त्याचा जो काय टार्गेट आहे तो आहे 394. ओके, तर तोपर्यंत आपल्याकडे एंट्री नाही. सेम फिनी निफ्टीचा जो पी आहे तो 90 ला, 102 ला आपण बाय केलं. त्याचा टार्गेट जो आपल्याला दिसतोय तो आहे 158. आणि मी लॉट बघा, लॉट हे 1-2-1-2च लॉट घेतोय. आणि 5-10 पॉईंट जरी आपल्याला मिळाले 300-500 तर आपण इथे एक्झिट करायचंय. आणि सेम आपली बाईंग झाली 102 ला, 5 पॉईंट जर खाली गेला प्रीमियम तर आपल्याला इमिजिएट एक्झिट करायचंय. 5 पॉईंट पेक्षा जास्त मोठा स्टॉप लॉस ठेवू नका. म्हणजे 102 ला जर बाईंग केलं तर माझा 97 स्टॉप लॉस असेल. 290 ला जर माझी बाईंग झाली असेल तर 285 माझा स्टॉप लॉस असेल. ओके, कारण आर ब्रेकर्सचा जर रेजिस्टन्स तोडून जर पुन्हा रिव्हर्स होतोय तर तो एक म्हणतो की आपण की प्रॉपर ब्रेकआउट झालेलं नाहीये आणि तिथे थांबण्यात काही अर्थ नाही. पुन्हा तोडला, पुन्हा रेजिस्टन्स ब्रेक केला, मी पुन्हा एंट्री केली. पण त्याच लॉसच्या पोझिशन मध्ये मी जास्त वेळ थांबणार नाही. तर इथं बघा तुम्हाला दिसून येतोय केसेल टेक आपण 525 ला काढला आणि परत त्याचा प्रीमियम बघा 10.55, म्हणजे भरपूर खाली पडला. आणि इथेही तुम्ही बघताय की सध्या जी करंट प्राइस चालू आहे 1742 चालू आहे. Right. आता इथे सगळ्यात महत्वाचा पार्ट बघा की आर ब्रेकर्सचा जो काही सपोर्ट आहे तो सपोर्ट ब्रेक झालाय, पण आपल्याला प्रीमियमचा सिग्नल अजूनही मिळाला नाही. कारण आपण दोन्ही आर ब्रेकर्सनी काढलेला आहे. लक्षात घ्या, आपण दोन्ही आर ब्रेकर्सनी काढलेला आहे.
इकडे इंडेक्स मध्ये तर त्यांनी सपोर्ट ब्रेक केलेला आहे. आता प्रोबॅबिलिटी जी काही बँक निफ्टी आहे ती कुठपर्यंत खाली पडण्याची प्रोबॅबिलिटी आहे 50,920. पण इथे तुम्ही बघताय की इकडे सपोर्ट, इकडचा सपोर्ट ब्रेक केलाय, पण पीईचा जो काही रेजिस्टन्स होता 290, जे आपलं बाईंग होतं तिथपर्यंत तो गेलाच नाही. ओके. तर आपण म्हणतो ना की प्रीमियम वाढत नाहीये. ओके, तेवढा व्हॉल्यूम पण इथे आलेला नाहीये. बरोबर आहे. तर तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल, कारण इकडे इंडेक्सनी सिग्नल दिलेला आहे. बरोबर आहे. पण आपल्याला इथे जर बघत असेल तर आपण, तर आपला प्रीमियम चार्टने अजूनही आपल्याला सिग्नल दिलेला नाही. त्यामुळे इथे वेट, दोन्ही साईडनी सिग्नल मिळणं महत्वाचं आहे. कंटिन्यू मनी कंट्रोल चेक करायचं आहे. काही नवीन आलं तर आपण त्यात बघू शकतो. आता नवीन एक लार्सन आलेला आहे, बघूया आपण. ओके. आता इथे ज्यावेळी मी चेक केला आता लार्सन, तो रेजिस्टन्स 1 तोडलेला आहे. बरोबर आहे. पण आता तो पुन्हा करेक्शन घेतोय. मग असं असेल तर तोडलेला एंट्री घेतली पाहिजे. तुमच्या समोर तो ब्रेकआउट पाहिजे. आपण इथं लेट झालेलो. इथे तोडल्या तोडल्या घेतलं असतं तरी आपल्याला बघा 36.62 ते नियर अबाउट 36.72, ₹10 तरी आपल्याला इथे मुवमेंट भेटले असते. ओके, तर तो मुवमेंट दिलेला आहे. पण आता जर मला एंट्री घ्यायची असेल तर तो पुन्हा हाय ब्रेक करणं इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज आपण इथे ट्रेड करायचा नाही. पडत चाललेलं आहे मार्केट, कारण इकडे तर आपल्याला इंडेक्सनी तर सिग्नल दिलेला आहे, बँक निफ्टीने. राईट, इंडेक्सने तर सिग्नल दिलेला आहे. प्रॉपर मुवमेंट आल्याशिवाय आपल्याला इथे सिग्नल, आपली एंट्री होतच नाही. ओके. तुम्ही तर बघत असाल की पुन्हा बघा तो 283, 82, 83 पर्यंत जाणार. हाय बघा 289 पर्यंत जाणार. बरोबर आहे. पण आपली एंट्री झालेली नाही. ओके. तर हा एक त्याचा फायदा होतो आर ब्रेकर्सचा, की आपल्याला प्रॉपर एंट्री मिळते. कारण जो इथे माझा जो इंडिकेटर आहे तो एक सिग्नल दाखवतोय. इथे एक रिजेक्शन आहे, इथे एक म्हणजे एक सपोर्ट आहे. बरोबर आहे. बरोबर, तिथूनच ट्रेंड हा रिव्हर्स झालेला आहे. लक्षात घ्या, ऑप्शन बाईंग हा फार वेगळा सेगमेंट आहे. इथे फार काळजी घ्यावी लागते. हा पेशन्सचा खेळ आहे, वेट करावा लागतो. ओके. बऱ्याचदा इथे मोठा प्रॉब्लेम येतो. आपण थोडी जरी इथे घाई केली तर तिथे तुम्हाला पूर्ण लॉस होऊन जातात. तुम्ही जर बघितलात, फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलं की ऑप्शन बाईंगचा जो पार्ट आहे, बघा मी आता इथे फॉर एक्झाम्पल 51,000चा पी 290 ला मी बाय करणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आता माझा व्ह्यू काय की मार्केट, आपण इथं बाहेर आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट, कोणीही स्क्रीनवर काही करू नका प्लीज. थोडं शांत बसा. स्क्रीनवर कोणी काय करू. तर 51,000चा पी मी इथं बाय केला. ओके. तर आता माझा व्ह्यू काय आहे, जर मार्केट फर्स्ट बघा, जर मी मार्केट जर हा
फॉल होत चालला. स्क्रीन दिसते, येतं नाही तुमच्या ह्याला दिसते, मोबाईलवर दिसत. हा, तर पहिली केस बघा, जर मार्केट खाली पडला मला प्रॉफिट होईल. प्रॉफिट कसा होईल? हा 290चा प्रीमियम कितीने वाढेल मला माहिती नाही. अनलिमिटेड प्रॉफिट. बरोबर, प्रॉफिट कसा आहे? अनलिमिटेड आहे. सेकंड केस, जर माझ्या अपोजिट मार्केट गेला मला लॉस होईल. ओके. आणि थर्ड केस, जर मार्केट साइडवे राहिला मला लॉस होईल. बरोबर आहे, कारण प्रीमियम कमी होतील आणि लॉस होतील. म्हणजे याच्यातून मला सांगायचं काय, प्रोबॅबिलिटी बघा, 3 केसमध्ये बायरला विनिंग प्रोबॅबिलिटी फक्त एकच आहे. ओके, म्हणजे जर आपण हे जर कॅल्क्युलेट केलं तर बायर जिंकण्याची प्रोबॅबिलिटी फक्त किती टक्के? 33%. लक्षात घ्या, 33% आहे. ओके, तर आपण हा बिझनेस करालोय, थोडं विचार करा त्या बिझनेसची रिस्क किती आहे. 33% फक्त विनिंग प्रोबॅबिलिटी, लेस दॅन 50%. ओके, म्हणजे इथे आपल्याला किती पेशन्स ठेवावं लागेल, सिग्नलची किती वाट बघावं लागेल, आणि मगच आपल्याला इथे एंट्री घ्यावी लागेल. सेम जर तुम्ही सीई बाय केला तरी तुम्हाला सेम प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे, जर मार्केट बुलिश ट्रेंडला गेला तरच तुम्हाला प्रॉफिट आहे, मार्केट बेरिशला गेला तर लॉस आहे, आणि जर मार्केट साइडवे राहिला तरी लॉस आहे. ओके, तर बायरची विनिंग प्रोबॅबिलिटी फक्त 33% आहे. त्यामुळे बायर हे मोस्टली लॉसमध्ये जातात. कारण तिथे थोडी काय करतात, आपल्याला जर ट्रेंड नसेल तर तुम्ही ट्रेड करूच नका. ओके, वेट करा, एखादा लॉस झाला तर स्टॉप करा. ओके, ते सेलिंगच्या बाबतीत बघा, जर मार्केटचा ट्रेंड बुलिश असेल तर सेलर काय करतो, तिथे पी सेल करतो. बरोबर आहे. आता याची विनिंग प्रोबॅबिलिटी बघा, जर मार्केट कंटिन्यू बुलिश चालला तर त्याला प्रॉफिट आहे. पण जर समजा मार्केट खाली पडला त्याला लॉस आहे. पण जर समजा मार्केट जर साइडवे गेला पुन्हा प्रॉफिट आहे, प्रीमियम डिके होतील. ओके, म्हणजे आता 3 मध्ये ह्याची प्रॉफिटचे चान्सेस किती येतो? बरोबर, नियर अबाउट 67% चान्सेस आहेत सेलरला प्रॉफिट होण्याचे. त्यामुळे तर लोक एवढा पैसा टाकून मित्रांनो सेलिंग बिझनेस मध्ये जात आहेत. लक्षात ठेवा, तर तो पार्ट समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, आपली एंट्री झालेली आहे बघा इथे. तर मला 300, 400, 500 मिळाले. तर आपण इथं काय केलं, आता इथं आपल्याला 400, 500 जरी प्रॉफिट झाला तर इथे आपण पोझिशन काढून टाकली पाहिजे. तर हे हे आपल्याला दिसून येतं, कारण इथे एक सपोर्ट येतोय, मी इथे काढून टाकतोय पोझिशन. ओके, 300 रुपये मला त्यात मिळाले. आता इथे बघा, हे आपली बाईंग झालेली 102 ला. मी तुम्हाला म्हणलेलं आहे की आपल्याला एक्झिट कितीला व्हायचं याच्यात. तर आपण इकडे चार्ट बघूया, चार्ट काय दाखवतो, सस्टेन होतोय का नाही तोही बघूया. तर आहे, सस्टेन होईल हा. ओके, तर तरी मला 102 म्हणजे 2, 3, 97 ला मला एक्झिट व्हायचं, एवढं लक्षात ठेवा. इथे येतोय, एक्झिट वर थांबतोय. आता ही जी कॅन्डल आहे ही मला त्रास देणार आहे बघा, कारण ही कॅन्डल जर वर 5 ml ला रिस्पेक्ट करायला गेली तर माझा स्टॉप लॉस सेट करून टाकेल. 5 पॉईंटचा, त्याच्यापेक्षा जास्त स्टॉप लॉस वेट करायचं नाहीये, इथे एक्झिट करून टाकायचंय. बरं बघा, तेवढ्यातच माझा 300 लॉस झाला. बरोबर आहे, मी म्हटलं होतं ही कॅन्डल 5 ml ला टच करायला वर चालला तर तो मला त्रास देणार आहे. बँक निफ्टीचा आपण 300 ला काढलो, तो 270, 78 ला गेला. ओके, तर हे ऑप्शन आहे, यामध्ये तुम्हाला 2 लॉटला 300 रुपये मिळाले तरी भरपूर झालं. बरोबर आहे, आणि 2 लॉटला जर 300 लॉस होत असेल तरी तुम्ही एक्झिट केलं पाहिजे. आता ऍक्च्युअल मार्केटमध्ये प्रॉपर मुवमेंट नाही आहे. ऍक्च्युअल जर तुम्ही बघितला तर आर ब्रेकर्सचा जर तुम्ही कधी वापर केला असाल तर तुम्हाला दिसून येईल, जर हा ब्रेकआउट दिला तर 1-2 कॅन्डल मध्ये तुमचा टार्गेट तो अचीव्ह करतो.
जर तो ब्रेकआउट देतोय, 3-4 पॉईंट वाढतोय, तर तुम्हाला ते जाणवलं पाहिजे की आपण इथे एक्झिट होणं कंपल्सरी आहे. बरोबर आहे. तर आर ब्रेकर्सनी सिग्नल दिला, तुमची एंट्री झाली, 5 पॉईंट पेक्षा जास्त स्टॉप लॉस ठेवू नका. 5 पॉईंट जर झाला एक्झिट करा. आता हा पुन्हा जर 300 ला गेला, मी पुन्हा बाय करणार आहे मित्रांनो. हा जर पुन्हा तो 102 ला गेला, मी पुन्हा बाय करणार आहे. पण एक्झिट होताना मी कमी लॉस मध्येच एक्झिट होणार आहे. ओके. तर हे लक्षात ठेवा, जास्त लॉस आपल्याला ठेवायचं नाहीये, कमी लॉस मध्येच आपल्याला इथे बाहेर पडायचं. तर आज एवढी ओलॅटिलिटी मार्केटमध्ये आणखी दिसत नाहीये. काल आपल्याला मोठी मोमेंट आलेली आहे, तर आज तो थोडा मोमेंट द्यायला लेट करेल. ऑलरेडी 9:40 झालेले आहेत, म्हणजे अजूनही जर मार्केटमध्ये मोमेंट नसेल तर तुम्ही जेवढं काय गेन झालेलं आहे तेवढ्या सॅटिस्फाय राहा आणि मार्केटमधून बाहेर पडा. कारण उद्या पुन्हा मोमेंट येईल, उद्या पुन्हा चांगली मोमेंट असेल, उद्या पैसे कमवायला पुन्हा चान्स आहे. काल मला 5,000 झाला, आजही मला 5,000 व्हायला पाहिजे, तर ही अपेक्षा ठेवू नका. आज 500,000 बाहेर थांबा. ओके. कारण उद्या पुन्हा तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी येईल. तर बाईंग मध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी बघावं लागेल. ओके. तर आपल्या मर्जीनुसार इथं ट्रेड होणार नाही. मोमेंट आला तर मार्केट तुम्हाला भरपूर पैसा देतो, मोमेंट नसेल तर समजून घ्या आणि शांत बसा. ओके. तर हेच आहे बाईंग साठी. कमी पैशात तुम्ही दररोज पैसे कमवू शकता, पण याची विनिंग प्रोबॅबिलिटी लक्षात ठेवा, फक्त 33% आहे. तर ह्याचा कुठेतरी विचार करा की फक्त 33% विनिंग प्रोबॅबिलिटी आहे, तर इथं आपण काय ऍक्शन घेतले पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे. ओके. तर एखादा दिवस ट्रेड नाही केला तरी चालेल. बरोबर आहे. पण ज्यावेळी मोमेंट येतील त्यावेळी तुम्ही महिन्याभराचा इन्कम एका दिवसातही काढू शकता. तर त्या मोमेंटची वाट बघा. बरोबर आहे. तर कंटिन्यू ट्रेड करायला जाऊ नका. ओके. तर ओव्हरऑल आपण एचसीएल टेक मध्ये आज ट्रेड केला. बँक निफ्टी सिग्नल दिली, थोड्या प्रॉफिट घेऊन बाहेर पडलो आपण. फिनी निफ्टीने सिग्नल दिला, पण आपण कमी लॉस मध्ये तिथे एक्झिट झालो. ओके. तर ह्याच पद्धतीने ऑप्शन ट्रेडिंग हे करावं लागेल थोडं. ह्याच पद्धतीने तुम्ही काम करा. ओके. तर बाकीचा पार्ट पुन्हा उद्या आपण लाईव्ह सेशन जॉईन करूया. थँक्यू.